इमॅजिन करा, एक मुलगी जी साताऱ्याच्या छोट्या गावातून आली आहे आणि आज बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतीये. बिग बॉसमध्ये काही लोक पहिल्याच दिवशी ओरडून भांडून लक्ष वेधून घेतात. पण एक कंटेस्टंट अशी होती जी सुरुवातीला फारशी दिसलीच नाही आणि काही आठवड्यांनी लोक तिच्याबद्दलच बोलू लागले. हो, मी बोलतोय अनुश्री सुरेखा मानेबद्दल. तिची स्टोरी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज आपण पाहणार आहोत तिच्या आयुष्यातील स्ट्रगल आणि स्टारडम. ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अनुश्रीचा जन्म झाला 21 मार्च 2001 ला साताऱ्यात. वाई शहरात वाढली, जिथे महाराष्ट्रीयन कल्चरचा इतका प्रभाव की तिच्या प्रत्येक कामात तो दिसतो. आता वय 25, पण दिसते अगदी 20च्या आसपास. असं म्हणतात की तिच्या फिटनेस रुटीनमुळे. मी म्हणतो हे सगळं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असण्याचा फायदा. तिच्या कुटुंबाबद्दल फार काही माहीत नाही, पण बिग बॉसमध्ये तिने सांगितलं की तिच्या वडिलांचा मृत्यू किडनी स्टोनमुळे झाला. हे ऐकून मला वाटलं, आयुष्यात कितीही ग्लॅमर असलं तरी रिअल लाईफचे स्ट्रगल कधीच सोडत नाहीत, नाही का? जसं तुमचं माझं आयुष्य. आता खरी स्ट्रगल सुरू झाली. अनुश्री लहानपणापासून डान्स, ॲक्टिंग आणि मॉडेलिंगची फॅन. 2018 मध्ये मिस टीन सातारा स्पर्धेत सेकंड रनरअप झाली. त्या काळात तिने एक स्मार्ट गोष्ट केली. ती टिकटॉकवर व्हिडिओज टाकायला लागली. सुरुवातीला व्ह्यूज 200-300, मग एक व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांना तिचं काय आवडलं माहितीये? ती ॲक्टिंग करत नाही असं वाटायचं, ती रिअल वाटायची. टिकटॉक बंद झाला, बहुतेक क्रिएटर्स गायब झाले, पण अनुश्री इंस्टाग्राम रील्सवर शिफ्ट झाली आणि इथून तिचा फॅनबेस खरंच तयार झाला. तिचे इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन फॉलोअर्स कमावले. 2019 मध्ये डेब्यू केला शाळा वेब सिरीजमध्ये, जिथे तिने नीलू नावाची शाळकरी मुलगी साकारली. ही सिरीज तरुणांना इतकी आवडली की अनुश्री एकदम स्टार झाली. त्यानंतर तंटार, बॅक टू स्कूल, कॅफे लव्ह स्टोरी आणि मॅड फॅमिलीसारख्या सिरीज केल्या. आणि म्युझिक व्हिडिओज 25 पेक्षा जास्त. नखरेवाली, जय हरी, पदर हे गाणी ऐकलेत? तिच्या डान्स मूव्स बघून मी म्हणतो, ही मुलगी नाचते की जादू करते. 11 जानेवारी 2026. बिग बॉस मराठी. पहिल्या आठवड्यात लोक म्हणाले ही फार दिवस टिकणार नाही, खूप शांत आहे. पण खरी गोष्ट उलट होती. ती घाबरलेली नव्हती, ती अभ्यास करत होती. कोण कॅमेरासाठी भांडतंय, कोण खरं बोलतंय, कोण गेम खेळतंय, ती ऑब्झर्व करत होती. तिला नॉमिनेट केलं गेलं, पण बाहेरून वोट्स आले. त्या दिवसापासून घरातल्या लोकांना समजलं, ही मुलगी दिसते कमी पण लोकांना आवडते जास्त. आणि पहिल्याच आठवड्यात प्राजक्ता शुक्रेसोबत भांडण. आता मी झुकणार नाही असं तिनं म्हटलं आणि मला वाटलं, वाह, ही तर रिअल फायटर. राखी सावंतसोबत झोपण्यावरून वाद. मी तुझ्या झिंज्या पकडेन असं बोलली. थोडं ओव्हर असलं तरी बिग बॉस म्हणजे ड्रामा ना. रुचिताबद्दल आपलंच नाणं खोटं म्हणाली. आणि राकेश बापटसोबत तर अमानवीय वर्तन. किडनी स्टोन असूनही टॉयलेट न देणं. मी म्हणतो हे थोडं हार्श वाटलं, कारण तिचे वडीलही याच आजाराने गेले. पण गेम आहे, कधीकधी माणूस चुकीचे डिसिशन घेतो. काहींना ती स्मार्ट वाटली, काहींना डबल गेम. खरं सांगायचं तर बिग बॉसमध्ये लाऊड लोक लवकर बाहेर पडतात आणि शांत ऑब्झर्व करणारे लोक शेवटपर्यंत जातात. अनुश्री त्यात दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे. फिजिकल टास्क्समध्ये ती ॲव्हरेज आहे, पण माइंड गेममध्ये स्ट्रॉंग. ती रिॲक्शन देत नाही, टायमिंग बघून ॲक्शन घेते. तिची रणनीती भावनिक कनेक्शन बनवण्याची, पण वादात पडते. सध्या नामांकित आहे, पण मी बेटिंग करतो की ती फायनलपर्यंत जाईल. तिचा चार्मच असा आहे. साताऱ्यातली मुलगी आता टीव्ही पर्सनॅलिटी बनतीये. बिग बॉस तिच्यासाठी एंड नाही, एंट्री आहे. तर अनुश्री ही फक्त एक अभिनेत्री नाही, ती एक इन्स्पिरेशन आहे, छोट्या गावातून मोठ्या स्वप्नांपर्यंत. तुम्हाला काय वाटतं? अनुश्रीचा गेम स्मार्ट आहे की सेफ? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशा मजेदार स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.